हॅलो गाइज, तुम्हाला तर माहितीच आहे, जर इमारतीचा पाया मजबूत असेल तर इमारत जी आहे ती सुद्धा मजबूतच होते। तर मग सांगा बरं, इंग्रजीसाठी सुद्धा तसंच नसेल का? जर इंग्रजीचा पाया मजबूत केला तर इंग्रजीची इमारत सुद्धा नक्कीच स्ट्रॉंग असणार आहे, मजबूत असणार आहे। तर मग ही इमारत जर आपल्याला मजबूत करायची असेल तर विद्यार्थी विचारतात, मॅम तुम्ही म्हणता ना आमचं इंग्रजी कच्चं आहे, आमचा पायाच नाहीये, बरोबर आमचा पायाच तुम्ही मजबूत केलेला नाहीये, तर तुम्ही पाया पक्का करण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं? नेमकी सुरुवात कुठून करावी? इंग्रजी ग्रामर शिकायला पाहिजे का? एकवचन आणि बहुवचन शिकायचं का? का टेन्स शिकायला हवा? काय शिकायला हवं? बऱ्याच वेळेस अनेक प्रश्न पडतात। मग नेमका इंग्रजीचा पाया जर पक्का करायचा असेल तर सुरुवात कुठून करायला हवी आणि काय असतो हा इंग्रजीचा पाया, कुठे असतो तो, काय गोष्टी शिकल्या पाहिजेत त्यासाठी म्हणजे माझा इंग्रजीचा पाया पक्का होईल आणि माझी इंग्रजीची इमारत ही मजबूत होईल। चला तर मग लेट्स गेट स्टार्टेड आणि आपण करूया इंग्रजीचा पाया पक्का। आणि बघा स्टुडंट्स, इंग्रजीचा पाया जर पक्का करायचा असेल तर एकच गोष्ट करायची आहे, 2:1 चा फॉर्म्युला अगदी व्यवस्थितरित्या शिकायचा आहे आणि तो अंमलात आणायचा आहे। 50% पेक्षा जास्त इंग्रजी हे तुमचं या एकाच आजच्या व्हिडिओ मधून पक्का होणार आहे आणि म्हणून मी म्हटलेलं आहे की दिस इज द फाउंडेशन ऑफ इंग्लिश लँग्वेज। सो हे जे आहे, चला तर इतकं हे पॉवरफुल आहे की तुमचा इंग्रजीचा 50% इंग्रजी फक्त एका व्हिडिओ मध्ये पक्का होणार आहे। चला तर आता जास्त वेळ न घालवता बघूया कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या इंग्रजीचा पाया आहेत। लेट्स गेट स्टार्टेड। ओके, सो बघा, तुम्हाला मी बोर्डवर काही शब्द लिहिलेले तुम्हाला दिसतील। सो सुरुवातीला बघा, इकडे मी लिहिलेले 2 कॉलम केलेले दिसतील तुम्हाला। इकडे लिहिलेलं आहे मीनू आणि इकडे लिहिलेलं आहे मीनू अँड रिंकू। आता आपण सुरुवात करूया पहिल्या कॉलम पासून। सी हियर, मीनू, गोल्ड, माय फादर, अ ट्री, अ बॉय, अ क्लास, आय, यू। हे जे सर्व दिलेले दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे काय आहेत तर हे सर्व शब्द जे आहेत हे आहेत एकवचनी शब्द। ओके, सो हे सगळे शब्द जे आहेत त्याचं जर वचन विचारात घेतलं तुम्ही तर हे आहेत एकवचनी शब्द, बरोबर। मग आता ह्या प्रत्येकाचं ऑफकोर्स अनेक वचन होत असेल। सो हे अनेक वचन कशा पद्धतीने होतं, ठीक आहे। सो बघा, अत्यंत बेसिक भाग आहे, बिलकुल स्किप करायचं नाही। आणि हो स्टुडंट्स, यासाठी मी तुमच्यासाठी एक 7 डे चॅलेंज आणलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला 7 वेळेस पाहायचा आहे, कोणत्याही 7 दिवशी तुम्ही पाहायचा आहे, पण 7 वेळेस तो पाहायचा आहे। वही पेन घेऊन बसायचं आहे आणि 7 दिवस तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे, ऐकायचा आहे आणि लिहून काढायचा आहे। ज्यांना हे चॅलेंज ऍक्सेप्ट असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला चॅलेंज ऍक्सेप्टेड असं लिहून पाठवायचं आहे। आणि हो, एक लक्षात घ्या, जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि 7 दिवस जर तुम्ही हा व्हिडिओ मी सांगितलेल्या पद्धतीनं म्हणजे ऐकणे, पाहणे, लिहिणे या पद्धतीनं जर तुम्ही तो पूर्ण केला 7ही वेळेस, एकाही वेळेस चुकायचं नाही। सो 7ही वेळेस 7 दिवसांचं हे चॅलेंज आहे। जर तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं तर मग पहा तुमच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट होते इंग्रजीमध्ये आणि मग तुम्ही म्हणाल यस मॅडम, तुमच्या फक्त एका व्हिडिओत एवढी ताकद आहे की त्याने आमचं इंग्रजी पूर्णतः पक्क करून टाकलेलं आहे। सो आहे का चॅलेंज ऍक्सेप्ट? नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, यस मॅम, चॅलेंज ऍक्सेप्टेड। आणि नुसतं लिहू नका तर करा। सो बघा, आता हे झालं एकवचन आणि अनेक वचन। आपल्या मिस्टेक्स जनरली कुठे होतात तिथपासून आपण सुरुवात करणार आहोत। मग आपण फक्त एकवचन अनेक वचनच अभ्यासणार आहोत का? अजिबात नाही। इंग्रजीचा जो पाया आहे त्यातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे क्लिअर करणार आहे आणि ह्या क्लिअर झाल्यावर यस ऑफकोर्स पाया तर पक्का होणारच आहे। सो मीनू बघा, मीनू म्हणजे एकटी आहे ती। गोल्ड, आता गोल्ड हे मेटल आहे, सो तुम्हाला ते सिंगल
सिंग्युलर दिसेल. माय फादर सिंग्युलर आहे. अ ट्री म्हणजे एकच झाड आहे. तसाच एक मुलगा असेल, एक क्लास असेल, हे एक 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 आहे. एक कशावरून ओळखतो इथं आपण, तर अ शब्द आलेला असतो. सो ए डिनोट्स सिंग्युलर. ओके, ए म्हणजे एक. तशाच प्रकारे बघा इथे काही आपले जे नेहमी वापरतो आपण प्रोनाउन, ते प्रोनाउन दिसतील तुम्हाला. आय म्हणजे मी एकटी असेल तेव्हा. यू हा शब्द जो आहे तो सिंग्युलर पण असतो आणि प्लुरल पण असतो, परंतु त्याच्या पुढे कोणतं नाउन आलेलं आहे त्यानुसार तो सिंग्युलर प्लुरल आपल्याला कळत असतो. जसं की पहा, यू आर अ बॉय. सो यू आर अ बॉय, तर इथे यू सिंग्युलर असेल. पण मी म्हणाले की यू आर स्टुडंट्स, तर स्टुडंट्स म्हणाले म्हणजे नाउन अनेक वचने आलेलं आहे. सो तिथे यू असणार आहे अनेक वचने. सो यावरून तुम्हाला ते समजू शकतं. ही म्हणजे तो एकटा. शी म्हणजे ती एकटी. इट म्हणजे पक्षी, प्राणी, निर्जीव वस्तू यांच्यासाठी जर ती वस्तू एक असेल, व्यक्ती एक असेल, प्राणी एक असेल, तर त्यावेळेस आपण इट वापरत असतो. आता पहा, इकडे जर तुम्ही पाहिलं तर आता आपल्याला बेस काय आहे बघा. बेस हा आहे की सिंग्युलर आणि प्लुरल यातला आपल्याला फरक कळायला पाहिजे. आणि सिंग्युलर प्लुरल जे आहेत हे इंग्रजीचा पाया आहे. हा समजला तर पुढचा भाग समजेल. सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चॅलेंज तर ऍक्सेप्ट केलेला आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगदी स्किप न करता पाहायचा आहे. आता बघा, मीनूच्या ऐवजी मी मीनू अँड रिंकू लिहिलं म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत. गोल्ड, एकच मेटल नाही लिहिले मी, गोल्ड अँड सिल्वर दोन मेटल आले इथे. माय पॅरेंट्स, माय फादर एकटे नाही तर माय पॅरेंट्स म्हणजे अनेक जण झाले. आई आणि वडील पण असू शकतात त्यामध्ये. अ ट्रीच्या ऐवजी द ट्रीज शब्द आलेला आहे म्हणजे तो अनेक वचनी आहे. स्टुडंट्स, इंग्रजीचा पाया इथेच असतो की वचन आपण लक्षात घ्यायला हवे की आपण जे काही नाउन वापरत आहोत त्या नाउनचं एक वचन आहे का अनेक वचनी नाउन आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं. सो तशाच प्रकारे बघा, अ बॉय असेल तर त्याचं अनेक वचन असतं बॉईज. ओके, बॉयला यस लावलेला आहे, इथे ट्रीला यस लावलेले आहे, त्यावरून तो अनेक वचनी फॉर्म आहे. एवढं तुम्हाला समजतं. नसेल समजत तर लक्षात घ्या. एस लागलेला असेल तर तो अनेक वचनी फॉर्म तयार होतो. आता अ क्लास हे एक नाउन आहे, पण त्याऐवजी मला दोन क्लासेस म्हणायचं असेल तर टू क्लासेस. ओके, सो क्लासला आपण इथे ईएस लावलेलं दिसेल. आयचं अनेक वचन वी होतं, यूचं यूज होतं. ही अनेक मुलं असतील एकत्रित तर त्यांच्यासाठी दे सर्वनाम येतं. दे म्हणजे अनेक मुलं. अनेक मुली असतील तर पुन्हा अनेक वचन येतं दे म्हणजे त्या मुली, तर त्या मुलींसाठी दे. इट, प्राणी अनेक असतील तर त्यावेळेस आपण दे वापरतो. म्हणजे ही सी इट या सर्वांसाठी अनेक वचनी शब्द येतो दे. आता आपण पाहणार आहोत काही असे अनेक वचनी शब्द आहेत की जे अनेक वचनी शब्द आहेत का नाहीत हेच तुम्हाला जमलिंग होतं. सो बघा, इथे तुम्हाला काही बोर्डवर शब्द दिसतील. गोल्ड, वॉटर, मिल्क, युनिटी, एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग. इथे मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक पण सांगणार आहे हे लक्षात ठेवण्यासाठी. कारण जेव्हा अनकाउंटेबल नाउन्स असतात बघा, हे मोजता येत नाही. हे कसं आपल्याला सगळं मोजता येतं. मीनू एक आहे मोजता येतं, ट्री एक आहे मोजता येतं, आय म्हणजे मी एकटा आहे हे समजतं. म्हणजे एक आहेत का दोन आहेत हे मोजता येतं. परंतु गोल्ड, सोनं, 1 2 3 सोनं मोजू शकतो का आपण? पाणी 1 2 3 मोजू शकतो का? दूध 1 2 3 मोजू शकतो का? त्यासाठी आपण अ ग्लास ऑफ वॉटर, अ ग्लास ऑफ मिल्क असं वापरतो. पण फक्त वॉटर आलं, फक्त मिल्क आलं तर आपण ते एक आहे का दोन आहे असं मोजतो का? ते मोजता येत नसतं. तशाच प्रकारे युनिटी, ऑनेस्टी यासारखे गुण किंवा ऍडजेक्टिव्ह जे असतात तर ते ऍडजेक्टिव्ह सुद्धा 1 2 3 असे आपण मोजत नसतो. माझ्यामध्ये एक प्रामाणिकपणा आहे, तिच्यामध्ये 2 प्रामाणिकपणा आहेत असं नसतं. सो हे 1 2 3 असे मोजता येत नाही. तशाच प्रकारे बघा, बॉट नावाचा एक रूल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला होता. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपला एक अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे पहा, इंग्रजी वाक्याचा आत्मा. इंग्रजी वाक्याचा आत्मा. तर हा व्हिडिओ नक्की पहा, त्यामध्ये मी हा रूल पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे, बॉट रूल. आता याच्यामध्ये बॉट रूल काय आहे? सी हियर. सो याच्यामध्ये येईल एव्हरीबडी, सो बडी, बी, एव्हरीवन, ओ, वन ने सुरू होणारे शब्द, थिंग मध्ये टी ने सुरू होणारे शब्द, यातला बी, यातला ओ आणि यातला टी, हा तयार होतो बॉट रूल. आता बॉट
मधले जर शब्द आले, जसं की एव्हरीबडी असेल, समबडी असेल, एनीबडी असेल, ज्यामध्ये बडी शब्द आहे, सो बडी शब्द असणारे शब्द असतील, वन शब्द असणारे, एव्हरीवन, समवन अशा प्रकारचे, एनीवन यासारखे वन शब्द असणारे कोणताही शब्द आला, एव्हरीथिंग थिंग शब्द असणारा कोणताही शब्द आला, जसं की समथिंग असेल, एनीथिंग असेल, सो थिंग आहे त्यात, म्हणजे बॉट रूल आहे. बॉट रूल मधले जर शब्द आले तर हे सगळे शब्द जे आहेत ते असतात एकवचनी. लक्षात घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. सो एकवचनी शब्द आहेत. मुळात आपल्याला एकवचन आणि एकवचन नाहीच कळालं तर ह्याच्या पुढचा जो इंग्रजीचा पाया आहे, पहिलीच पायरी नाही कळाली तर दुसऱ्या पायरीवर जाताच येत नाही. सो त्यासाठी फक्त हे महत्त्वाच्या गोष्टी आधी क्लिअर करा. नाही समजला व्हिडिओ इथपर्यंतचा तर इथेच पॉज करायचा आहे, पुन्हा पहिल्यापासून पाहायचे, कारण तुम्हाला स्किप करायची फार सवय असते. सो स्किप करू नका. आजचा व्हिडिओ स्किप करण्यासारखा बिलकुलच नाही. सो प्रत्येक पॉइंट ऐका. सो आता हे झाले सर्व एकवचनी शब्द, बॉट रूल मध्ये येणारे सुद्धा एकवचनी शब्द. मग आता याच्या पुढे येणारे क्रियापद जे आहेत ते कसे घ्यायचे, ही आहे आपली सेकंड स्टेप. ओके, फर्स्ट स्टेप मध्ये मी तुम्हाला सगळे एकवचन आणि अनेकवचन क्लिअर केले. आता अशाच प्रकारे तुम्ही सांगा बरं, एकवचन अनेकवचन कशा पद्धतीने होतात. सपोज मी तुम्हाला म्हणाले अ पेन, अनेकवचन काय होईल, पेन्स. मी सपोज तुम्हाला म्हणाले एक मूल, अ चाइल्ड, अनेकवचन काय होतं माहितीये, चिल्ड्रन, राईट. सपोज मी तुम्हाला म्हणाले मॅच, त्याचं अनेकवचन काय होतं, मॅचेस, राईट. पॅरेंट, पॅरेंट्स. फादर, ऑफकोर्स फादर. सो अनेक असतील तर देअर फादर किंवा मेनी बॉईज फादर्स, अनेक मुलांची वडील, सर्व वडील. सो अशा वेळेस आपण फादर्स पण घेऊ शकतो. फ्रेंड्स, माय फ्रेंड, माय फ्रेंड्स, माझे मित्र, माझे अनेक मित्र. सो फ्रेंड्स. या पद्धतीने तुम्हाला आता समजलं असेल की कशा पद्धतीने अनेक वचन येत असतात. सो तशाच प्रकारे मी तुम्हाला अनकाउंटेबल नाउन सुद्धा सांगितले, हे सगळे एकवचनी असतात. मग ऑफकोर्स आता ह्याच्या पुढचे जे क्रियापद आहेत ते कशा पद्धतीने आपण घ्यायचे ते आपण बघूया. आता हे सर्व जे क्रियापद आहेत, सपोज हेल्पिंग वर्ब जर आले याच्या पुढे तर आपल्याला कसे घ्यायचे असतात. आता मीनूच्या पुढे जर समजा टू बी चं हेल्पिंग वर्ब घ्यायचं असेल आपल्याला तर ते येतं इज. गोल्डच्या पुढे सुद्धा काय येईल, इज. माय फादरच्या पुढे इज. सो हे सगळे सिंग्युलर आहेत. त्यामुळे फक्त आता हे जे सर्व नाम आहेत ह्या आयच्या पुढे नेहमी नेहमी एम येतं. हे माहिती आपल्याला नसेल माहिती तर ते पाठ करा. यू सिंग्युलर जरी असेल तर यापुढे आर येतो नेहमी. ही साठी इज येतं, सी साठी इज येतं, इट साठी सुद्धा इज येतं. स्टुडंट्स, इंग्रजीचा बेस जो आहे, पाया जो आहे तो हा दुसरा पॉइंट आहे. हा दुसरा पॉइंट आपल्याला काय सांगतो की जसा सब्जेक्ट आहे, ओके, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, ओके, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर येतो. लक्षात घ्या, वर्ब सुद्धा सिंग्युलरच येतो. सो काय असतो बाबा हा सिंग्युलर वर्ब. सो लक्षात घ्या, हा अतिशय इम्पॉर्टंट 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 असा रूल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट रूल. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्याच्या सोबतचा येणारा वर्ब सुद्धा सिंग्युलरच असायला पाहिजे. म्हणून मीनू सिंग्युलर आहे, आपण इथं इज लिहिलं. मी मीनूच्या ऐवजी जर इथं आर लिहिलं तर इट विल रॉंग. गोल्डच्या पुढे इजच्या ऐवजी बापरे गोल्ड म्हणजे सोनं, भरपूर अशी वस्तू लक्षात येईल, मग त्यासाठी मी आर लिहिलं तर चालेल, नो, इट विल रॉंग. माय फादर एकच व्यक्ती आहे, इथे आर लिहिलं तर चालेल, नाही चालणार. सो याच पद्धतीनं आयच्या पुढे जर एम लिहिलंय मी, पण मी मॅम तुम्ही सांगितलं सगळीकडे इज, मला वाटलं एमच्या पुढे पण इजच, म्हणून मी आय इज लिहिलं, चालेल, कधीच नाही चालणार. तशाच प्रकारे यूच्या पुढे आर, सिंग्युलर यू आहे मॅम, म्हणून मी इथं इज लिहिलं, तर यूच्या पुढे इज चालतो का, नाही. सो स्टुडंट, का असं होतं, कारण जो सब्जेक्ट आहे तो जर सिंग्युलर असेल तर वर्ब आपल्याला त्याच्यानुसारच घ्यावा लागतो, त्याच्यानुसारच घ्यावा लागतो. फक्त ह्याला हे जे दोन आहेत आय आणि यू, हे त्याच्यासाठी ह्या रूल साठी अपवाद आहेत. लक्षात घ्या, अपवाद आहेत हे, राईट. आय आणि
प्रेझेंट मध्ये आणि यूच्या पुढे सिंग्युलर आलं तरी सुद्धा आपल्याला आरच घ्यावं लागतो. पण बाकीकडे मात्र सेम रूल आहे. हा सिंग्युलर आहे, सिंग्युलरच सब्जेक्ट वर्ब घेतलेला आहे. सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर, सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर. जसं बघा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर घ्यावा लागतो. हा बेसिक रूल आहे. मग तसंच काय होतं, जर सब्जेक्ट हा प्लुरल असेल, ओके, सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा कसा घ्यायचा मग बघा. आता सब्जेक्ट हा सब्जेक्ट जर प्लुरल असेल, प्लुरल, तर तुम्हाला वर्ब सुद्धा कसा घ्यावा लागेल, मग वर्ब सुद्धा प्लुरल घ्यावा लागेल. नोट इट डाऊन, नोट इट डाऊन. बेसिक इंग्रजी आहे हे जर नाही समजलं तर इंग्रजी कदापि समजू शकत नाही. सो सब्जेक्ट प्लुरल म्हणजे कसं, मीनू अँड रिंकू एक आहेत का, दोन आहेत. मग तिथं इज लिहिलं तर चालेल, अजिबात नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आर घ्यावं लागेल. ओके, सो मी एक उदाहरण म्हणून इथे तुम्हाला प्रेझेंट टेन्स सांगते आहे. याच पद्धतीनं टू बी चे क्रियापद पण आपल्याला घ्यावे लागतात. याच पद्धतीनं टू हॅव चे क्रियापद पण घ्यावे लागतात. जसं की समजा मीनू हॅज घेतलं, मी टू हॅव मध्ये मीनूच्या पुढे हॅज येतं, परंतु मीनू अँड रिंकूच्या पुढे मला हॅव घ्यावं लागतं. थोडक्यात सांगते आहे इथं तुम्हाला. हे जर डिटेल पाहायचं असेल तर आपले बेसिकचे व्हिडिओ पहा. आपले टू बी टू हॅव मधला डिफरन्स असणारे व्हिडिओ आहेत, सो ते व्हिडिओ पहा. त्यातून तुम्हाला हे सगळं काही समजेल. स्पोकन इंग्लिश डे 1 ही जी सिरीज आपण सुरू केली होती, तर ती सिरीज पहा. त्यातला पहिल्या दिवसाचा व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट सिंग्युलर प्लुरल कसं घ्यायचं ते पेअर सहित मी दिलेलं आहे. सो स्पोकन इंग्लिशचा डे 1 चा व्हिडिओ नक्की पहा. सो आता गोल्ड अँड सिल्वर दोन झाले, मग काय घेणार, आर. का, कारण अनेक आहेत. अनेक वचनी जर सब्जेक्ट असेल तर वर्ब सुद्धा अनेक वचनी झाला पाहिजे. आता माय पॅरेंट्स, सो इथे सुद्धा आपल्याला काय घ्यावं लागेल, आर. ट्रीज आर, सो बॉईज आर. द क्लासेस आर. वी अनेक वचनी आहे, वी आर. यू, इथे यू अनेक वचनीच आहे. एकवचन अनेक वचन हा अपवाद आहे, त्याला आरच येतो. दे आर, दे आर, दे आर. ओके, सो आता तुम्हाला समजलं असेल की कुठलाही हेल्पिंग वर्ब घ्यायचा असेल, कोणताही हेल्पिंग वर्ब असो, कोणताही मेन वर्ब असो, हा रूल महत्त्वाचा आहे. सिंग्युलर सिंग्युलर, प्लुरल प्लुरल, एस एस पी पी, एस एस पी पी हा रूलच लक्षात ठेवायचा आहे. एस एस पी पी म्हणजे काय, एस म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट, एस एस आला, ठीक आहे. सो वर्ब सुद्धा सिंग्युलरच येतो. सब्जेक्ट सिंग्युलर, वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल, वर्ब प्लुरल. आता हा वर्ब प्लुरल इथं दाखवलं तुम्हाला हेल्पिंग वर्ब मध्ये, पण आता मेन वर्ब जर असेल तर त्याचा बाबा कसा एकवचन आणि अनेकवचन ठरवायचं. सो बघा आता त्याच्यासाठी आपण काय करतो. ओके, सपोज एक वर्ब घेऊया आपण, वर्क. ओके, सपोज आता मला वर्क म्हणजे मीनू काम करते असं मला सांगायचं आहे. सपोज आता मीनू काम करते, तर मग मी काय करायला पाहिजे, आता मीनू वर्क. ओके, मीनू वर्क. आता मी मीनू वर्क लिहिलं तर चालणार आहे का, तर अजिबात चालणार नाही. कारण वर्क किंवा वर्कचे जे फॉर्म असतात सिंग्युलर आणि प्लुरल हे कशा पद्धतीने असतात लक्षात घ्या. ओके, सो सी हियर, मी तुम्हाला वर्कचे फॉर्म सांगते कशा पद्धतीने सिंग्युलर असतात आणि कशा पद्धतीने प्लुरल असतात. सी हियर, सिंग्युलर आणि प्लुरल. पण हे काय पाहतोय आपण, हे वर्बचे फॉर्म पाहतोय. वर्ब सिंग्युलर आणि प्लुरल कसा असतो. सिंग्युलर जर असेल वर्ब तर त्याला आपल्याला एस किंवा एस किंवा आयईएस लावावं लागतं. त्याचा प्लुरल फॉर्म असेल तर आपल्याला ओन्ली वर्ब घ्यायचंय, एस एस लावायचा नसतो. उलट असतं बघा. आपण इथं काय करतो, एक ट्री असेल तर अनेक करताना यस लावतो, अनेक करताना यस लावतो. परंतु वर्ब जेव्हा घेतो तेव्हा वर्ब अनेक करताना यस काढून टाकायचा, उलट करावं लागतं, उलट वर्बच्या बाबतीमध्ये. सो सिंग्युलर वर्ब म्हणलं तर एस एस ऍड करावं लागतं. आणि इथे काय केलं आपण, अनेक वचन करताना एस एस ऍड केलेला आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवा. सो सिंग्युलर वर्ब कसे येतात मग, वर्क्स असेल, स्टँड्स असेल, ओके, जम्प्स असेल. पण याचा प्लुरल फॉर्म काय येतो, एस नाही लावायचा आहे त्याला, स्टँड. स्टँड हे झाले त्याचे प्लुरल फॉर्म.
ओके. सो आता आपण हे बघूया की हे फॉर्म कशा पद्धतीने येतात. आता सपोज मला सांगायचं आहे, आता गोल्ड सांगितलेलं आहे सपोज, तर गोल्ड एक्सपेन्सिव्ह आहे, तर सॉरी इथं मेनूच्या पुढे आपल्याला इथं एस घ्यावं लागेल. सो गोल्ड एक्सपेन्सिव्ह, सॉरी गोल्ड इज शाईन घेऊया आपण, राईट. गोल्ड शाईन्स. गोल्ड काय होतो, चमकतो. गोल्ड शाईन्स. सो शाईन लिहिलं तर चालणार नाही, शाईन्स लिहावं लागेल. का? कारण हा सिंग्युलर आहे. सिंग्युलर असेल तर आपल्याला वर्ब सुद्धा सिंग्युलर घ्यायचा आहे, आणि वर्ब सिंग्युलर घेत असताना आपण काय करतो, एस किंवा ईएस लावतो. मग आता माय फादर आहे, तर माय फादर साठी आपण वर्ब जर घेतलं तर काय करावं लागेल, त्याला यस लावावं लागेल. कारण माय फादर सिंग्युलर आहे. सिंग्युलर साठी आपल्याला सिंग्युलरच वर्ब घ्यायचा आहे, म्हणून त्याला यस लावलं. अ ट्री असेल, सो अ ट्री साठी सपोज आपण ग्रो वर्ब घेतलं, अ ट्री ग्रोज, राईट. सो अशा पद्धतीनं सपोज अ बॉय रीड, अ बॉय रीड, तर आपल्याला काय करावं लागेल, रीड्स करावं लागेल, राईट. अ क्लास असेल, सो या पद्धतीनं जे काही वर्ब येतील, सो त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा एस किंवा ईएस जो रूल आहे तो आपल्याला लावावा लागतो. सो अ क्लास प्रोग्रेसेस, प्रोग्रेस त्याला ईएस लावावा लागेल, प्रोग्रेसेस. सो आय असेल, आयच्या पुढे कुठलाही एखादा फॉर्म घ्या, वर्क. आता बघा आय हा सिंग्युलर आहे, यू अपवाद आहे दोन्ही पण हे, त्यामुळे आयच्या पुढे वर्क येतं, लक्षात ठेवा. यूच्या पुढे वर्क येतं. तसंच हे शेडच्या पुढे मात्र हे सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. सो वर्क्स, ही वर्क्स, शी वर्क्स, इट वर्क्स. सो आपल्याला काय करावं लागतं, सगळीकडे हा यस जो आहे तो आपल्याला ऍड करावा लागतो, लक्षात घ्या. दिस इज द बेस्ट, एस किंवा ईएस आपल्याला ऍड करावं लागतं. आय आणि यू ला आपण का केलेलं नाही सिंग्युलर असताना सुद्धा, कारण हे अपवाद आहेत. सो इकडे हे सीटला सुद्धा आपण एस किंवा ईएस ऍड केलेलं आहे. सो अनेक पुन्हा प्रश्न पडतात, बापरे हा यस कुठे लावायचा, ईएस कुठे लावायचा, किती अवघड आहे हे सगळं. अजिबात अवघड नाही आहे. सो वी विल मेक इट क्लिअर. सो बघितलं, एवढं समजलं तुम्हाला. आता इकडे बघूया, आता अनेक वचन आलं बाबा. दिस इज द बेस्ट, दिस इज द बेस्ट, हाच इंग्रजीचा पाया आहे. दिस इज द फाउंडेशन ऑफ इंग्लिश. हे जर नाही समजलं, आणि मग का चुका होतात, यामुळेच होतात. विद्यार्थ्यांना समजतच नाही की नेमक्या चुका आमच्या कशामुळे होतात. त्यांना कितीही सांगितलं तुमचा बेस कच्चा आहे, अरे बाबा पण बेस म्हणजे नेमकं आमचं काय कच्चं आहे हेच तर मुलांना कळत नाही. सो हे करा, म्हणून मी सांगितलं ऍक्सेप्ट 7 डेज चॅलेंज. या व्हिडिओसाठी 7 दिवसाचं चॅलेंज नक्की स्वीकारा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, यस मॅम. काय करायचंय मग या चॅलेंज मध्ये, तुम्ही लिहून पाठवा, यस आय ऍक्सेप्टेड द चॅलेंज. मी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. काय करायचंय, सो ऐकायचं आहे व्हिडिओ, पाहायचं आहे आणि सगळं लिहून काढायचं आहे. सो दिस इज द चॅलेंज. 7 वेळेस करायचे. किती वेळेस, 7 वेळेस. 7 दिवस सलग 7 दिवस केलं तर बेस्ट राहील, बेस्ट. पण काही कारणाने सलग नाही जमलं, नो प्रॉब्लेम, परंतु 7 वेळेस करा. 7 वेळेस 7 दिवस. ओके. सो मग बघा तुमचं इंग्रजीचं फाउंडेशन कसं पक्क होतं. सो अजून आपण पुढे जात आहोत. सो मीनू अँड रिंकू. आता एक वचन आहेत का बाबा, नाही, अनेक वचन आहे. आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल घ्यायचा आहे. मग वर्ब प्लुरल कसा असतो, तर वर्ब प्लुरल बघा कसा असतो, वर्क, स्टँड. म्हणजे वर्ब प्लुरल केव्हा असतो, जेव्हा त्याला एस लागलेलं नसतं. मग आता मला इथं वर्क घ्यायचं आहे, तर मीनू अँड रिंकू साठी मला काय घ्यावं लागेल, मीनू अँड रिंकू वर्क. मीनू आणि रिंकू काम करतात. आता इथं यस जर लावलं तर इट विल रॉंग. हेच तर समजत नाही मुलांना. सो हा बेस आहे, हे समजून घ्या. गोल्ड अँड सिल्वर 2 आलेले आहेत, गोल्ड अँड सिल्वर. अनेक वचनी झाले, अनेक वचनी सब्जेक्ट घ्या. अनेक वचनी सब्जेक्ट आहे तर अनेक वचनीच वर्ब घ्यावं लागेल. सो अनेक वचनी वर्ब असतं बिना एस ईएस चं. ओके.
सो म्हणून मी इकडे इकडे वर्ब घेतलेला आहे, इकडे इकडे यस यस घेतलेला आहे. कुठे काय घ्यावं आणि का घ्यावं हेच काही समजत नाही. सो तेच आपण शिकतो आहोत. सो आता ट्रीज असेल तर ग्रोज येणार का इथे? नाही. आपल्याला काय घ्यावं लागेल? द ट्रीज ग्रो. द बॉईज रीड येणार का? नाही. सॉरी, रीड्स येणार का? नाही. मग काय घ्यावं लागेल? द बॉईज रीड. टू क्लासेस प्रोग्रेस. त्याचा एस जो आहे हा शेवटचा लिहिलेला तो काढून टाकावा लागेल, कारण आपल्याला प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब घ्यायचा आहे, पीपी घ्यायचा आहे. प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब, पी फॉर पी. आता वी सब्जेक्ट सुद्धा अनेक वचनी आहे. सो वी च्या पुढे सुद्धा आपल्याला काय करावं लागतं? प्लुरल वर्ब घ्यायचा आहे, बिना एस एस. यू च्या पुढे सुद्धा सेम, दे च्या पुढे सुद्धा सेम. ओके, हा प्रत्येक देच्या पुढे वर्क येईल. सो या पद्धतीनं तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपण सिंग्युलर आणि प्लुरल कुठे काय घ्यायचं असतं. बाबा यस कुठे लावतात? यस का? असं का? इकडे लावायचं आहे, इकडे लावायचं नाहीये. वाय दिस हॅपन्स? असं का होतं हे नाही समजत, म्हणूनच इंग्रजी आपल्याला अवघड जातं. सो ते सोपं जायचं असेल तर 7 दिवस व्हिडिओ पुन्हा पाहायचा आहे आणि हे सगळं पक्क करायचं आहे. लहान मुलांकडून सुद्धा हे पक्कच करून घ्यायचं आहे. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट स्टेप पाहूया. आता पहा, काही शब्द सांगायचे राहिले तुम्हाला की जर समजा अनकाउंटेबल नाउन आलेले असतील तर कशा पद्धतीने येईल? सो अनकाउंटेबल नाउन हे सिंग्युलरच असतात, त्यामुळे अनकाउंटेबल नाउन जरी आलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला एस किंवा ईएस किंवा आयईएस योग्य ते लावावं लागतं. पाहणार आहोत आपण की एस कुठे लावायला हवे, आयईएस कुठे लावायला हवे आणि ईएस कुठे लावायचं असतं. सो या पद्धतीने तुम्हाला हे सर्व घ्यावं लागेल. मिल्क आलं तर फिल्स असेल म्हणजे यस लावावं लागेल. युनिटी असेल तर मेक्स म्हणजे यस लावावं लागेल. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी माहितीच आहे तुम्हाला, तिथे इज लावलेलं दिसेल. बॉट रूल मधला कुठलाही शब्द आला तरी सुद्धा तुम्हाला यस लावावं लागणार आहे. सो हे क्लिअर झालं आता तुमचं की आता कुठलाही शब्द आलेला असू द्या, कोणताही नाउन तुम्हाला सब्जेक्ट म्हणून जर आलेला असेल तर सब्जेक्ट म्हणून, कारण हे जे सगळे आपण नाउन पाहिले ते सगळे सब्जेक्ट आहेत. तुम्हाला अजून आपण 2:1 रूल कडे आलोच नाही आहोत. सो व्हॉट इज दिस रूल 2:1? सो आपण पाहणारच आहोत. सो आपण सगळे हे वर्ब पाहिलेले आहेत. सिंग्युलर वर्ब जर आले तर काय करायचे हे आपण पाहिलं आतापर्यंत. आता आपण पाहूया की यस कुठे लावायचे, ईएस कुठे लावायचं आहे. ओके, सी हिअर. इथे काही रूल्स दिसतील तुम्हाला. सो रूल पहिला आहे बघा, जर शेवटी व्यंजन आलं, सी हिअर, शेवटी व्यंजन आलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला यस ऍड करावा लागतो. पण यस ऍड केव्हा करणार आपण? तर सब्जेक्ट जर ही, शी, इट असेल किंवा कुठलाही सिंग्युलर नाउन आलेलं असेल, सिंग्युलर नाउन जसं की पार्थ असेल, तनू असेल, ट्री असेल. ओके, सो अशा प्रकारे कुठलेही सिंग्युलर नाउन, माय फादर, माय पॅरेंट, माय फादर, माय मदर, माय फ्रेंड, एक सिंगल एस फॉर यस. सो यस 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 चे जर हे सब्जेक्ट आलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला हा रूल लावायचा आहे. पण शेवटी व्यंजन बघा, डी, के, पी, डी हे सगळे व्यंजन आहेत. सो शेवटी व्यंजन आला की जर समजा सब्जेक्ट यापैकी कोणताही एक असेल, ही स्टँड्स, ही वर्क्स, तर आपल्याला इथे यस ऍड करावा लागतो. काही वेळेस काय होतं की शब्दाच्या शेवटी लेटर ई दिसतं तुम्हाला. आता इथे बघा, सगळ्या शब्दांच्या शेवटी ई आहे. शब्दांच्या शेवटी जेव्हा ई दिसेल तुम्हाला वर्बच्या शेवटी, तर त्यावेळेस सुद्धा हे सब्जेक्ट जर मागे असतील तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला यस लावायचा आहे. यस कुठे लावावा मॅम? यस कुठे लावायचा? ईएस कुठे लावायचा? आयईएस कुठे लावायचं? गोंधळून जातो आम्ही. सो आता पहा, आता कळेल तुम्हाला. आता अजून एक रूल पहा की इथे शब्दांच्या शेवटी सगळीकडे तुम्हाला वाय दिसेल, परंतु लक्षात घ्यायचं आहे हा वाय केव्हा? वॉवल प्लस वाय जर आलेलं असेल शेवटी, वॉवल प्लस वाय. आता याचं बघा, वाय आहे शेवटी,
पण वायच्या अगोदर वॉवल आहे का पहा, ए ई आय ओ यू हे आपले 5 स्वर आहेत. सो इथं ए आहे स्वर आहे, ई स्वर आहे, ए स्वर आहे, ए स्वर आहे. म्हणजे वाय शेवटी असेल आणि त्या अगोदर जर कुठलाही स्वर आलेला असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला यस लावावं लागतं. म्हणजे सपोज सी असेल, सी प्लेज, सी प्रेज, सी सेट, सी स्प्रेज, अशा प्रकारे आपल्याला यस लावावं लागतं. आता गोंधळ का होतो माहितीये का, की हा रूल आपण का घेतलेला आहे, कारण काही वेळेस काय होतं आय ई एस येतं, पण आय ई एस केव्हा येतं, आता बघा डिफरन्स लक्षात येईल तुम्हाला. आय ई एस केव्हा येते, ओके, आय ई एस केव्हा येतं. सो सी हियर, सपोज दिलेल्या तुमचे जे शब्द आहेत ते या पद्धतीचे असतील. फॉर एक्झाम्पल ट्राय शब्द असेल, फॉर एक्झाम्पल क्राय शब्द असेल, ओके. सो अशा वेळेस काय होतं बघा, टी आर वाय, ट्राय, क्राय, फ्राय, ओके. सो आता याचे शब्द जेव्हा आले आणि सपोज मागे सब्जेक्ट पुन्हा हेच आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आता सिंग्युलर सब्जेक्ट साठी ट्रायचं मला काय करावं लागतं, टी आर आय ई एस. का, का इथं पण वाय आहे शेवटी, इथं पण वायच आहेत शेवटी, मग असं का, तर असं कारण, याच्या मागे कारण हे आहे की इथे वायच्या मागे कॉन्सोनंट आहे. इथला नियम काय आहे, वायच्या अगोदर जर स्वर असेल तर आपण यस लावतो, एस नाही लावत. पण इथे वायच्या अगोदर कॉन्सोनंट आलेला आहे, लक्षात घ्या, ओके. म्हणजे ह्या सगळ्या ज्या पेअर आहेत त्या कशा आहेत, सो वाय, वाय सॉरी अगोदर कॉन्सोनंट आणि शेवटी वाय, असं ही पेअर जर आली असेल, कॉन्सोनंट प्लस वाय, जर अशा प्रकारे कॉन्सोनंट प्लस वाय आलेलं असेल तर मात्र आपल्याला हा जो शेवटचा वाय आहे त्याचं रूपांतर आय मध्ये करावं लागतं. बघा ह्या वायला मी काय करणार, आय करणार आणि नंतर त्याला ईएस लावायचे. सो आता तुमचा हा कुठलाच रूल हा कधीच चुकणार नाही. सो सांगा बरं मग आता मला फ्रायचं काय होईल, कॅरीचं काय होईल, मॅरीचं काय होईल, ओके. सो इथे यस लागेल का, आय ई एस लागेल. सो मला कमेंट बॉक्स मध्ये तिन्ही शब्द मला कमेंट बॉक्स मध्ये याचे आन्सर पाठवायचे आहेत. तुम्ही जर चॅलेंज एक्सेप्ट केलं असेल तर मॅम मी चॅलेंज एक्सेप्ट करते आहे, सो असं लिहून मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर पाठवायचं आहे. सो आता तुम्हाला कळालं असेल की आपल्याला शेवटी वाय असल्यावर यस केव्हा लावायचे आणि आपण आयईएस नेमकं केव्हा लागतो. याचा एक स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. याच्या नंतरचा राहिलेला एक रूल पाहूया आणि व्हॉट इज दिस 2x1 हे पण पाहायचं आहे. व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे परंतु 2x1 रूल मात्र पूर्णपणे पक्का होणार आहे. सो 2x1 रूल काय आहे तेही बघूया. सी आता पाहूया ईएस नेमकं केव्हा लावायला पाहिजे. पहा तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपण वर्बला हे सगळे जे प्रत्यय लावतो आहोत एस किंवा ईएस ते आपण क्रियापदाला लावत आहोत. सो आता हे जे सगळे क्रियापद आहेत बघा इथं पास, क्रॉस, गो, आता हे केव्हा कुठे आणि कशा पद्धतीचे आपण ईएस केव्हा लावायचं आहे तर त्यासाठी प्रत्येक वर्बचा शेवटचं लेटर लक्षात घ्या. शेवटचं लेटर, जर शेवटचं लेटर कशाचं, वर्बचं, जर वर्बचं शेवटचं लेटर बघा वर्बचे शेवटी काय येतं ते बघायचं. वर्बच्या शेवटी डबल एस आलं, डबल ओ आलं, एक्स आलं, सीएच आलं, एसएच आलं किंवा डबल झेड आलं किंवा झेड आलं तर त्यावेळेस आपल्याला या वर्बला जर मागे सिंग्युलर सब्जेक्ट असतील, लक्षात घ्या सिंग्युलर सब्जेक्ट असतील तरच, कारण काय सिंग्युलर सब्जेक्ट असतील तर सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे. सिंग्युलर वर्ब म्हणजेच आपल्याला एस ईएस किंवा आयईएस लावायचा आहे, त्यालाच आपण सिंग्युलर सब्जेक्ट म्हणतो. पण प्लुरल असेल वर्ब तर त्याला प्लुरलच फॉर्म लावायचा आहे. जसं की बघा हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग आता ह्याला शेवटी पास शब्द आला, सपोज ही पास तर ही पासेस, ईएस लावावं लागेल. ही क्रॉसेस द ब्रिज, ओके.
ESS आहे. आता शेवटी O असेल, इथं O आहे, इथं O आहे, काय लावाल? ES. goes, does, goes, does. आता शेवटी लेटर X असतील. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे असं का बरं केलंय त्यांनी की कुठे यस ES आणि पुन्हा इथे ES, मग यसच का नाही लावत? सो सी हिअर, एस का नाही लावत तेही सांगते. बघा सपोज ह्या 5 ला जर आपण यस लावलं असतं, हे 5 आणि याला अजून एक यस लावलं, कसं बरं उच्चार करावा ह्याचा? 5 स. समजा मिक्स फिक्स शब्द आहे, फिक्स. आता याला जर मी यस लावला तर कसं होईल? फिक्स स, फिक्स स असं वाचायचं का मग? म्हणजे वाचायला किती कठीण होईल पहा. रीच असेल त्याला जर मी यसच लावला फक्त, रीच अस असं म्हणायचं का? तर नाही. तर हे प्रोनाउन्सिएशन साठी हार्ड जात होतं आणि त्यासाठी जेव्हा हे लेटर शेवटी आले तेव्हा ES लावावा असा नियम तयार झाला. सो तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपण ES का लावतोय, ह्या सगळ्यांना यस का नाही लावत. सो मग फिक्स आलं तर ES लावा, मिक्स आलं तर ES लावा. वेक्स ज्याला आपण म्हणतो की केस काढणे अंगावरचे, त्याला वेक्स म्हणतो आपण. सो CH शेवटी असेल, सो इथे पण काय करावं लागेल? ES लावावं लागेल. टीचेस, रीचेस, मॅचेस, वी सारखा सब्जेक्ट आला तर मात्र इथे तुम्हाला ES लावता येणार नाही. सपोज मी असे म्हणेल का वी मॅचेस? नो, वी मॅचेस म्हणाले तर रॉंग होईल, कारण आपल्याला काय सांगितलंय? सिंग्युलर सब्जेक्ट. सपोज मी जर सेंटेन्स घेतलं वी मॅचेस, तो बघा आता कसं होईल? वी मॅचेस आहे का बाबा बरोबर? सो दिस इज रॉंग. सपोज मी म्हणाले आय मॅचेस, सिंग्युलर आहे, मग मी आय मॅचेस म्हणू का? नाही, दिस विल रॉंग, कारण आय अपवाद आहे. सो आय आपल्याला हे पण रॉंग होईल. हा ES मला इथे काढून टाकावा लागणार आहे. जर सपोज दे सब्जेक्ट घेतला मी, तर मी इथे मॅचेस लिहू शकते का? दे मॅचेस? नो, इट विल रॉंग, कारण हा अपवाद आहे. ओके, परंतु हे अनेक वचनी आहे आणि आपला रूल काय सांगतो? अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर प्लुरल फॉर्मच आपल्याला घ्यावा लागतो, अनेक वचनीचाच वर्ब घ्यावा लागतो. अनेक वचनीचा वर्ब कोणता असतो? ज्याला ES नसतो. ओके, सो थोडक्यात काय आहे तर बघा, आधी आपण इकडचा रूल कंप्लीट करूया. सो शेवटी एस आला, इथे मला ES लावावं लागेल म्हणजे पुशेस करावं लागेल. वॉश असेल तर मला लिहावं लागेल वॉशेस. सो मी इथे ES ऍड केलेला आहे. बज असेल याला पण ES ऍड करावं लागेल. फिज असेल याला पण ES ऍड करावं लागेल. बज म्हणजे काय? तर फुलपाखरा वगैरे त्यांचा जो गुंगू, मधमाशीचा वगैरे जो आवाज येतो गुंगू, त्याला बझिंग म्हणतात. किंवा फीज म्हणजे काय? तर आपण कोल्ड्रिंक्सची बॉटल काढल्याच्या नंतर कसा फेस बाहेर पडतो, इट फिजेस आउट. ओके, त्याच्यातून फेस बाहेर पडतो, तर त्याला म्हणतात फेस उतू जाणे किंवा बाहेर पडणे. फिजेस, इट फिजेस. ओके, सो आता पहा, तुम्हाला हे लक्षात येते का? व्हॉट इज दिस 2:1 फॉर्म्युला? काय आहे हा 2:1 फॉर्म्युला? सो सी हिअर, हा 2:1 फॉर्म्युला जो आहे दॅट इज नथिंग बट 2:1. काय आहे हा फॉर्म्युला? सो 2 means subject and verb. See here, subject and verb. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट कळायला पाहिजे आणि सब्जेक्ट नुसार वर्ब कोणता घ्यायचा ते कळायला पाहिजे, जे की आपण सुरुवातीपासून तेच पाहिले. सब्जेक्ट सांगितले मी तुम्हाला सुरुवातीला सगळे सिंग्युलर प्लुरल, कारण सिंग्युलर प्लुरल नुसारच आपण वर्ब घेत असतो. सो आपण हे जे सगळं पाहिलंय, हे वर्ब आपण कसे घ्यायचे, कुठे घ्यायचे, सो हे सगळे सिंग्युलर सब्जेक्ट पाहिले आपण. यात मी प्लुरल पण सांगितले, म्हणजे सब्जेक्ट क्लिअर झाला. ओके, त्यानुसार वर्ब घ्यायचा, हे क्लिअर झालं, म्हणजे 2चा फॉर्म्युला झाला आपला. सो व्हॉट इज दिस 1? हा 1 काय आहे बाबा? सो 1 इज नथिंग बट सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सिंपल प्रेझेंट टेन्स. सो 2:1 चा फॉर्म्युला कळायला तुम्हाला. 2:1 म्हणजे काय? सब्जेक्ट नीट कळायला पाहिजे. काय आहे मग इंग्रजीचा पाया काय आहे? व्हॉट इज द फाउंडेशन? फाउंडेशन काय आहे? काय शिकायला हवंय आम्ही? तर तुम्ही
तुम्ही सब्जेक्ट शिकायला हवाय, तुम्ही वर्ब शिकायला हवाय, कोणत्या सब्जेक्ट नुसार कोणता वर्ब घ्यायला हवाय हे तुम्हाला आलं पाहिजे. ओके, सो त्यासाठी सिंग्युलर प्लुरल हे फॉर्म कळालेच पाहिजे, मग सब्जेक्ट कळेल. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलरच घ्यावा लागतो, हे कळालं पाहिजे. नसेल कळालं तर पॉज करा व्हिडिओ, पुन्हा बॅक जा आणि पुन्हा राहिलेला पहिल्यापासूनचा भाग पहा. आणि पुन्हा एक रिक्वेस्ट करते, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ. ओके, सो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बिकॉज दिस इज द फाउंडेशन. सो आता हा वन बघूया आपण. सो वन काय असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स ऍज इट इज शोन. जसे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स काय असतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला बेसिक स्ट्रक्चर. दिस इज द बेसिक स्ट्रक्चर. ओके, सो बेसिक स्ट्रक्चर काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं? एस म्हणजे सब्जेक्ट, V1 ला एस किंवा ES किंवा IES लावावं लागतं आणि प्लस असतो ऑब्जेक्ट. दिस इज द बेसिक स्ट्रक्चर. पुन्हा हा इंग्रजीचा पाया आहे, लक्षात घ्या. प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये 12 टेन्स शिकताना सुद्धा पहिले सब्जेक्ट कळायला पाहिजे, नंतर वर्ब कळायला पाहिजे, मगच तुम्हाला SES लावायचे का पास्ट असेल तर ED लावायचे हे सगळं काही समजणार आहे. हॅव घ्यावं का इज घ्यावं हे तुम्हाला समजणार आहे. हॅव कुठं घ्यावं, हॅज कुठं घ्यावं हे तुम्हाला समजणार आहे. सो त्यासाठी हा सब्जेक्टचा फॉर्म्युला लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता मग कसे वाक्य होतील बघा. आता हा SES चा रूल कळाला. मग जर सब्जेक्ट सिंग्युलर असतील तर तुमचे वाक्य बघा कसे तयार होतात. ही पासेस, तो पास होतो. आता आपण या सिंपल प्रेझेंट टेन्सने काय सांगत असतो? आपण डेली रुटीन सांगू शकतो. आय वेक अप, मी सकाळी लवकर उठते है ना. आय बेड, आय टेक माय बाथ, मी अंघोळ करते. आय ड्रिंक कॉफी और टी, मी चहा किंवा कॉफी घेते. सो काय काय करता तुम्ही दिवसभर? या पद्धतीनं तुम्ही सगळं डेली रुटीन जसं सांगता तशाच पद्धतीनं डेली रुटीन सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. तर मग तसंच आपण ही wakes up early in the morning, he takes bath, he takes his tea, he drinks tea, अशा पद्धतीनं आपण हे वाक्य सांगू शकतो. मग तेव्हा आपल्याला ऑब्विसली SES लावायचं आहे ह्या सगळ्या सिंग्युलर सब्जेक्टला. पण त्याच्या ऐवजी जर मी वी म्हणाले सो वी पासेस नाही होणार, वी पास, वी क्रॉस द ब्रिज, आम्ही पूल क्रॉस करतो. वी गेस इट, आम्ही ते गेस केलं होतं, करतो. सॉरी, मी ते गेस करतो. आम्ही वी गेस, आम्ही ते गेस करतो, आम्ही त्याचा अंदाज करतो. ओके, या पद्धतीनं टीचचं जर वाक्य घेतलं तर सी टीचेस. ओके, ही टीचेस, सी टीचेस, इट टीचेस. परंतु जर सब्जेक्ट हे सगळे सिंग्युलर सब्जेक्ट आहेत, पण सिंग्युलर सब्जेक्टच्या ऐवजी जर प्लुरल सब्जेक्ट घेतले, प्लुरल सब्जेक्ट जसं की आय यू वी दे, आय यू वी आणि दे हे प्लुरल सब्जेक्ट आहे. हे जर सब्जेक्ट घेतले तर मात्र आपल्याला बघा इथे आपल्याला करावं लागतं ही वर्क्स, सी वर्क्स, इट वर्क्स. ओके, वर्क्स. पण याच्या ऐवजी जर मी आय यू वी दे सब्जेक्ट घेतले, आय यू वी आणि दे, तर मात्र आपल्याला लिहावं लागतं वर्क, वर्क, आय वर्क, यू वर्क, वी वर्क, दे वर्क. आता ह्या वर्कच्या ऐवजी कितीही तुम्ही वर्क चेंज करा, तुम्हाला आयडिया आलेली असणार आहे की सिंग्युलर असलं की SES लावावं लागतं. एस कुठे लावायचं, ES कुठे लावायचं सगळं आपण पाहिलेलं आहे. आय यू वी दे सब्जेक्ट आले, हे आहे प्लुरल. प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपल्याला घ्यावा लागतो प्लुरल वर्ब. प्लुरल वर्ब, प्लुरल वर्ब काय असतो? ज्याला SES नसतो तो असतो प्लुरल वर्ब. ओके, सो तुम्हाला आता नक्कीच समजलं असेल की SES कुठे लावायला हवं. सो स्टुडंट्स, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅलेंज ऍक्सेप्ट असं जरूर लिहा कमेंट मध्ये. व्हिडिओ कसा वाटला तेही जरूर लिहा. आणि तुमची हॅबिट काय आहे, तुम्ही दररोज सकाळी काय करता, तुम्ही सकाळी किती वाजता उठता हे जरूर कमेंट बॉक्स मध्ये मला लिहून पाठवायचं आहे. तुम्ही कधी उठता आणि तुमची आई कधी उठते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, सपोज मी म्हणाले आय वेक अप,
आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठते. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. पण मला सांगायचे की माझी आई केव्हा उठते, तर मी सांगेन माय मदर वेक्स अप ॲट 4 o'clock. माझी आई सकाळी 4 वाजता उठते. माय मदर वेक्स अप. एस लावलं मी ह्याला. सो का? कारण माय मदर जे आहे ते सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन आहे. क्लिअर? सो अशा पद्धतीनं एस लावून तुम्हाला 2 सेंटेन्सेस, तुम्ही केव्हा उठता, तुमची आई केव्हा उठते, हे तुम्हाला 2 सेंटेन्सेस मध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. सो व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. दिस इज द फाउंडेशन. जे विद्यार्थ्यांना समजत नाही की सुरुवात कुठून करावी, इंग्रजीचा पाया म्हणजे काय, ग्रामर कसं शिकावं. सो स्टुडंट, आशा करते की व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे परंतु तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे. सो जरूर पहा, खूप खूप शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा. HYPE हाईप जरूर करा, पॉइंट्स द्या, जेणेकरून चॅनल ग्रो होईल. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण येणारे सर्व व्हिडिओज हे माहितीने परिपूर्ण असतील. वेगवेगळी माहिती प्रत्येक व्हिडिओत मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.